नमस्कार श्रोते, देखणे ते चेहरे जे प्रांजळांचे आरसे, गोर टेकी सावळे या मोल नाही फारसे. देखणे ती जीवने जी तृप्तीची तीर्थोदके, चांदणे त्यातूनही वाहे शुभ्र पाऱ्यासारखे, शुभ्र पाऱ्यासारखे. कवी बाभ बोरकरांची ही कविता आपल्या सर्वांना माहीतच आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे किंवा वर्णन केल्याप्रमाणे सर्वांना असे देखणे चेहरे लाभो या शुभेच्छा देते आणि आजच्या तिसऱ्या माळ्याच्या उपासनेला सुरुवात करते. आज आपण देखणे ते चेहरे कसे तयार होतात हेच पाहणार आहोत. या देखण्या चेहऱ्यांच्या मागे एक सुंदर गुण लपलेला असतो, तो म्हणजे मेधा. मेधा म्हणजे उदात्त विचार, सर्वंकष विचार करण्याची शक्ती. असे म्हणतात, पुरुषांकडे विश्लेषक बुद्धिमत्ता असते तर महिलांकडे, स्त्रियांकडे सर्वंकष बुद्धिमत्ता असते. म्हणजे काय, तर त्यामुळे स्त्रिया एखाद्या घटनेचा, गोष्टीचा विचार सर्व बाजूनी करतात. शक्यतो एकांगी स्वरूपाचा नसतो आणि म्हणूनच स्त्री लहान मूल अतिशय कौशल्याने सांभाळू शकते. वयस्कर लोकांना सुद्धा अतिशय कौशल्याने सांभाळू शकते. सगळ्यांचीच काळजी अतिशय सुंदर पद्धतीने आपल्याला घेताना ती पाहायला मिळते. ती सातत्याने सर्वतोपरी कुटुंबातील प्रत्येक सदस्यांच्या कल्याणाचा विचार करताना आपल्याला पाहायला मिळते. एवढी प्रामाणिक तळमळ, धडपड जेव्हा आपण करत असतो ना, मग तेव्हा माझे विचार कसे असावेत, त्याला कोणती दिशा असावी हे ठरवणे खूप महत्त्वाचे असते. आपली आकलन शक्ती ही तितकीच सुंदर असायला पाहिजे आणि आपण जसे विचार करतो ते भाव आपल्या चेहऱ्यावर दिसतातच की. म्हणून देखणे ते चेहरे जे प्रांजळांचे आरसे असे होण्यासाठी किंवा आपल्याला पाहूनच काही शब्दांची व्याख्या ठरावी असे विचार असावे. मेधा ही एक खूप जीवन सुंदर निर्मळ करणारी शक्ती आहे. हे म्हणणे फारसे वागवे ठरणार नाही. या शक्तीचे सामर्थ्य पाहूनच समर्थ रामदास स्वामी सुद्धा आम्हाला सांगतात, विवेके विचारे अंतर शृंगारी जे. देहाचा शृंगार करणे तितकेच कठीण नाही, ते कोणीही करेल. त्याच्यासाठी आटापिटा देखील करतो आपण, पण विचारांचा शृंगार ते छान व्हावेत यासाठी आम्ही किती प्रयत्न करतो हो, किंवा त्याच्यासाठी आमचा किती आटापिटा असतो. त्याला योग्य दिशा, योग्य अधिष्ठान देणं खूप गरजेचं असतं. प्रत्येक घटनेचा, प्रसंगाचा योग्य पद्धतीने विचार होणं हे त्या प्रसंगापेक्षाही जास्त गरजेचं असतं. वाचनात आलेले एक सुंदर उदाहरण मला आवर्जून सांगावंसं वाटतं. एका कंपनीत योग्य उमेदवारासाठी मुलाखत चालू असते. बरेच मुलाखतीसाठी उत्तम भाषा कौशल्य असणारे पदवीधर अगदी छान सूट बूट घालून उत्तम तयारीत आलेले असतात. पण व्हायचे असे की मुलाखत देण्यासाठी जो कोणी आत जायचा तो घाम पुसतच बाहेर यायचा. कोणालाच काही कळेना, वर कधी आत काय झाले हे विचारायचेही कोणाचे धाडस होईना. असे करता करता एक 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 उमेदवार बाहेर जायला लागला आणि एक उमेदवार आत गेला. त्याला सांगितलं गेलं की ज्या खोलीत किंवा ज्या ऑफिसमध्ये उभे आहोत त्या खोलीच्या खिडकीतून खाली उडी मार. ऐकलं आणि तो प्रचंड गोंधळला, अचंबित होऊन बसला. असली नोकरी नको रे बाबा म्हणून जसा आहे तसा तो बाहेर आला. 5व्या मजल्याच्या खिडकीतून उडी मारायची ही काय मुलाखतीची पद्धत आहे का? तेव्हा एक छान चाणाक्ष मुलगा तिथं हजर होता. एक साधा गरीब मुलगा जो साधारण कपड्यात आलेला होता, पण नीटनेटका, खूप जास्त इंग्रजी बोलता येतही नसेल त्याला, तरीही आपले म्हणणे समोरच्याला व्यवस्थितपणे समजेल अशा पद्धतीने पोहोचवण्याचे कौशल्य त्याला माहीत होते. तो आत गेला, त्यालाही तेच सांगितले गेले. तो खिडकीपाशी गेला, खिडकीच्या बाजूच्या काठाचा आधार घेत खिडकीत वर चढला. तिथे उभे राहण्यासाठी पुरेशी जागाही होती. त्याने खिडकीवरून ऑफिसमध्ये उडी मारली आणि तो त्या इंटरव्ह्यूमध्ये, मुलाखतीमध्ये पास झाला.
लक्षात घ्या, संकटांचा वेगळ्या पद्धतीने विचार करणारा, किती सहज विचार केला पुढे. त्याला सांगितलं गेलं होतं का की उडी कुठं मारायची, बाहेर मारा असं सांगितलंच नव्हतं. त्यांनी फक्त काय केलं, संधीचा फायदा घेतला आणि चातुर्य वापरलं आणि योग्य दिशेने विचार करत यश मिळवलं. काय परिस्थिती आहे, कुठे जन्माला आलो यापेक्षाही मी माझ्या विचारांना कशा पद्धतीने विकसित करतो हे अतिशय महत्त्वाचे असते. असं म्हणू शकतो आपण की काळानुरूप ते लागू पडतात एवढंच, त्याचा संदर्भ फक्त बदलत गेलेला असतो, ते पाहणे आपली जबाबदारी असते. आमची संस्कृतीच एवढी उदात्त आहे की आम्हाला प्रत्येक दिवसाची सुरुवात ही देखील पहिल्यांदा आभार व्यक्त करायला पाहिजे हे शिकवते. म्हणजे किती उदात्तीकरण आहे आमच्या विचारांमध्ये. म्हणून देवाचे आभार मानावे की अशा उदात्त संस्कृतीत तू आम्हाला जन्माला घातली आहे. कशी आहे ही संस्कृती, तर आमच्यावर कोणीही काहीही थोपवत नाही. प्रत्येकाला आपली आपली बुद्धिमत्ता दिलेली आहे, प्रत्येकाने विचार करायचा आहे. हा विचारच महत्त्वाचा आणि योग्य दिशेचा असला पाहिजे. जे उत्तम उदात्त आहे ते घ्या आणि ज्याची पोलपट झाली आहेत ना ते सोडा. म्हणजे काय, तर पाखडून घ्या सगळ्या गोष्टी आणि उत्तमाला खतपाणी घाला. पहा, नुकताच आता आपला गणपती उत्सव आपण साजरा केलेला आहे. त्यावेळी भरपूर मंडळांनी छान विचार करून छान छान देखावे मखर केलेले आपण पाहिले. पण ते पाहायला लोक कधी येतील हो, तर जेव्हा गणपती बाप्पा तिथे विराजमान होईल तेव्हा त्याची प्रतिष्ठापना झाल्यावर, म्हणजे त्या मखराला तेव्हाच पूर्ण अर्थ प्राप्त होईल जेव्हा तिथे मांगल्याचे अधिष्ठान असेल. आपण जे आंतरशृंगारी जे पाहतोय ना ते हेच हो. हे आंतरशृंगार म्हणजे गणपती हा विद्या आणि कलांचा अधिपती आहे. त्याच्या प्रत्येक अवयवांचा आपण विचार केला तर आम्हाला लगेच कळते की आम्ही कशा पद्धतीने विचारांची उदात्तता शिकायला हवी. त्याची सोंड बघितली तर तो बारीकातली बारीक वस्तू उचलू शकतो. मोठ्यातले मोठे अवाढव्य झाडं सुद्धा तो आपल्या सोंडेच्या कवेत घेऊ शकतो. कानं बघितले तर तो कानांनी पाखडून जे आतमध्ये घ्यायचे ते घेतो, तो गुण आपण त्याच्यात करून घेऊ शकतो. नजर त्याची एवढी तीक्ष्ण असते की त्याला बारीकातली बारीक गोष्ट लांबची त्याला समजते. म्हणजे किती गोष्टी आपण त्याच्याकडून शिकू शकतो. म्हणजे काय, तर बाहेर जे आम्ही सजावटीला महत्त्व देतो त्याच्यापेक्षा आतल्या गोष्टीला आम्ही महत्त्व दिले पाहिजे. आम्ही कशा पद्धतीने आमचे विचार उदात्त करायला शिकायला हवं आणि त्याच्या सजावटीसाठी केलेलं मखर म्हणजे बहिर्शृंगार आहे. म्हणून गणपती विसर्जनानंतर ते मखर आपल्याला सुनं सुनं आणि रिकामं वाटतं. त्याची शोभा ही अंतरामुळे आलेली असते, हेच आपल्याला समजून घ्यायचं आहे. म्हणून शरीर सजावट जेवढी महत्त्वाची आहे किंवा ते जसे सुदृढ सुंदर असावे तसेच आमचे अंतरंग देखील असे असणे आपल्याला आवश्यक वाटावे ही आता काळाची गरज आहे. मग मला सांगा, शरीर सजवायला जसे निरनिराळे अलंकार आपण कॉस्मेटिक्स वापरतो किंवा ते मिळवण्याचा आपण प्रयत्न करतो, ते बाजारात सहज उपलब्धही होतात, तसे आपल्याला हे चांगले उदात्त विचार बाजारात कुठे मिळणार आहेत का? तर त्यासाठी आम्हाला वेगळ्या पद्धतीने आम्हाला प्रयत्न करावा लागेल. संतांचे चरित्र, साहित्य, काही लोकोत्तर पुरुष महिला ज्या आम्हाला आजही आदर्श म्हणून आहेत त्यांना आम्हाला पाहावं लागेल, समजून घ्यावं लागेल, त्यांचं घडणं आम्हाला अभ्यासावं लागेल. जसे दुधामध्ये मऊ थंड लोणी सुप्तावस्थेत असते की नाही, त्याच्या प्रगटीकरणासाठी काय करावं लागतं, त्याला घुसळावं लागतं. मग आम्हाला जर हे विचारांचं उदात्तीकरण पाहिजे असेल तर अगदी तसंच आम्हालाही आमचं अंतरंग घुसळावं लागेल आणि उदात्त विचारांची लोणी त्याच्यातून आम्हाला काढावे लागेल. हे विचार आम्हाला योग्य दिशेला घेऊन जातील हे नक्की ठाम विश्वास ठेवा ह्याच्यावर. जसे पहिल्यांदा आपण विचार जर केला तर
एक 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 जर आपण पहिल्यापासूनचे जर चरित्र आपण बघत गेलो, खूप जण आहेत असे आपल्याकडे की ज्यांनी ह्या विचारांचं उदात्तीकरण अगदी सर्वसामान्य कुटुंबात राहून, सर्वसामान्य परिस्थितीमध्ये राहून आपल्या विचारांचं उदात्तीकरण करून आपल्यासमोर त्यांनी स्वतःच्या जीवनाचे आदर्श ठेवलेले. बघा, आपल्या पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी माझं अतिशय आवडतं व्यक्तिमत्व आहे हे, म्हणून खास आज मी हे आपल्या पुढं मांडणार आहे. यांचे उदाहरण पाहिल्यावर उदात्त विचार, मेधा काय असते हे सहज समजते आपल्याला. अतिशय खडतर परिश्रम, तीव्र इच्छाशक्तीच्या बळावर आणि माझ्या वाट्याला आलेलं संकट त्याला अंजारत गोंजारत न बसता तेच संकट दुसऱ्याच्या वाट्याला न येण्यासाठी योग्य दिशा निवडणं. किती किती गोष्टी त्यांनी एका वेळेस सहज पद्धतीने केल्या बघा. आपण त्या गोष्टी गोंजारत बसतो, माझ्या वाट्याला ही गोष्ट आली आहे म्हणून रडत बसतो. पण किती कणखरपणा असावा एका स्त्रीकडे, तर त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात महिलांना प्रकाशाची वाट करून दिली. हे पाहत असताना जाणून बुजून हेही मला सांगावंसं वाटतं की त्यांनी नवे विचार स्वीकारत असताना आपल्या लोकांना, रूढींना, परंपरांना आणि संस्कृतीला कुठेही दोषारोप दिलेले नाहीयेत किंवा कुठेही त्यांनी धक्का लागू दिलेला नाही. आमच्या आनंदीबाई परदेशात वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी गेल्या तरीही अंगावरची नऊवारी सोडली नाही, सात्विक आहार सोडला नाही, शाकाहार हेच त्यांचा आहार होता. नाविन्याच्या वाटा चोखाळताना, नवीन विचारांची प्रेरण करत असताना माझ्या संस्कृतीला, माझ्या धर्माधिष्ठित संस्कारांना, मग ते पेहरावापासून ते खाणं पिणं बोलणं सर्वच कशालाही धक्का लागू न देणं हा मूळ विचार खोल मनात रुजवणं म्हणजे मेधा आहे, म्हणजे विचारांचे उदात्तीकरण आहे. इथे विनोबा भावे आपल्याला सांगतात की तुम्ही इतरांच्या विचारांची बीज स्वतःच्या मनामध्ये वाढवू नका, त्यापेक्षा तुम्ही अभ्यास करून स्वतः वृक्ष वाढवा. मन मोकळं ठेवू नका की ज्यामुळे कुणीही येईल आणि तिथे आपली बीजे रोवून जातील. यामध्ये योग्य ते रुजवा. एवढेच काय, ज्ञानोबा माऊली सुद्धा हेच सांगतात. दूध हे सगळ्यांसाठी उपयोगी आहे, परंतु नवज्वर झालेल्या रोग्याला ते अपायकारकच आहे, उपायकारक आहे का? म्हणून काय स्वीकारायचे किंवा अंतरंगात काय साठवायचे, काय येऊ द्यायचे हे ठरवणे खूप गरजेचे असते हो. आज आपली ही मेधा जागृत ठेवणं खूप आवश्यक आहे. आपल्या संस्कृतीवर, देश, देव, धर्म या सगळ्यांवर होत असलेल्या वैचारिक आक्रमणे आपल्याला समजून घेऊन विचारांची दिशा पक्की व्हावी लागेल. मेधा हा गुण सर्व काही बदलण्याची क्षमता दाखवतो. म्हणून आम्हाला मशागत करून, नांगर फिरून उदात्त सुंदर अशा विचारांची पेरणी आपल्याला करावी लागेल आणि अशा चरित्रांची आम्हाला प्रेरणा घ्यावी लागेल. मग ही भगवती आमच्या रक्षणासाठी सज्ज आहे हे नक्कीच ठरलेलं आहे. जिथं तुमचे सद्विचार आहेत, सद्गुण आहेत आणि योग्य दिशा आहे, त्या कष्टांना, त्या विचारांना फलित करण्यासाठीच आमची जगदंबा, आमची भगवती कायम आठी आयुध घेऊन आमच्यासाठी उभी आहे. ह्याच्यावर आम्ही ठाम विश्वास ठेवून आमचं मार्गक्रम करायचं आहे. ही मेधा वृत्ती माझ्यामध्ये जोपासायची आहे, त्याला वृद्धिंगत करायचं आहे आणि हीच आज तिसरी माळ आपण आपल्या जगदंबेला समर्पित करायची आहे. धन्यवाद.